भोर शहरामध्ये आता राष्ट्रवादीची ताकद वाढलेली पाहायला मिळते. तोटेंच्या भाजप प्रवेशानंतर भोर शहरामध्ये झाले काय मागणी आता गर्दी नका करू. बाईक मध्ये दोनच माणसं दिसतात. हलू नका. वहिनीला पुढे येऊ दे तुम्ही. वहिनीला पुढे येऊ द्या. वहिनीला पुढे येऊ दे. भोर शहरामध्ये राष्ट्रवादी ताकद पाहायला मिळते. जे सगळे पूर्वी भाजपचे होते ते आज राष्ट्रवादीमध्ये गेले. आम्हाला आनंद वाटतोय कारण की पूर्वी जे काँग्रेसमध्ये होते मध्ये काही भाजपमध्ये गेले कारण की आज भोर शहराच्या नगराध्यक्ष निर्मलता या ठिकाणी आहेत. त्या तिथंच थांबल्या होत्या आणि आमची बरेच दिवस चर्चा चालू होती आणि त्यांनी खऱ्या अर्थाने विकासाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 5 वर्ष शहराचा नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. त्यांना शहराची पूर्ण माहिती आहे परंतु त्यांना ज्या पद्धतीने त्यांना अपेक्षित शहराचा विकास करायचा होता तो त्यांना करायला मर्यादा येत होत्या. म्हणून त्यांनी ठरवलं ज्यावेळेस विधानसभा झाली निर्णय लागला ना राष्ट्रवादीचा आमदार त्या ठिकाणी निवडून आला त्यावेळेसच भोर शहराने ठरवलं की आपल्याला निर्णय बदलायचा. म्हणून ही सर्व मंडळी गेले अनेक दिवस गप्प होती परंतु इलेक्शन नगर परिषद जाहीर झाल्यानंतर यांनी ठरवलं आणि त्या पद्धतीने ते आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी त्यांनी प्रवेश केलेला आहे. भोरमध्ये पहिले थोपटे काँग्रेस होती आता थोपटे भाजप होईल. खालचा होणार का? आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत बघायला मिळेल. हो नक्कीच. आम्ही शेवट त्या ठिकाणी आत्ताची भाजप म्हणजे थोपटे भाजप आहेत हे वस्तुस्थिती आहे आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी आम्ही सक्षमपणे पुढे उभे आहे. परंतु यावर हेही सांगतो जर कोण बाकी पक्षातलं आमच्याकडे येणार असेल तर आम्ही त्यांनाही घेऊन पुढे जाणार आहे. म्हणजे शेवट आम्हाला त्या ठिकाणी आमचा राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा आहे कुठल्या परिस्थितीत. आज भोरवेला महायुती म्हणून लढणार नाही का भाजप? नाही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. कुणी कुठं कुणाशी आघाडी करावी कुणी कुणाशी युती करायची त्याचा प्रश्न आहे. आम्ही भोर शहरामध्ये त्या ठिकाणी पाहिलं तर त्याने राष्ट्रवादी आणि भाजप असा खरा सामना होणार आहे. परंतु बाकी घटक पक्ष आहेत त्यांना आम्ही आमच्यावर घ्यायला तयार आहेत. भोर राजगड मुळशीमध्ये आता किती प्रवेश झाले जे भाजपचे म्हणजे पूर्वी काँग्रेसचे होते प्रमुख आणि आता जे राष्ट्रवादी म्हणजे तुमच्या भाजप आणि काँग्रेस मधून असे किती लोक आले राष्ट्रवादी? 30-35 चालले प्रमुख लोक आमच्या आता आलेले. त्यातले भाजपचे किती प्रमुख नाव सांगा? आता नगराध्यक्ष आहेत नाना आहेत त्यांचे चिरंजीव आहेत शेट्टी साहेब आहेत आणि माने आहेत असे बरेचसे बाईट करतोय. थोपटे विरुद्ध राष्ट्रवादी थोपटे विरुद्ध भाजपला काय शेवगा आम्ही आता आजच्या तिचा हिशोब केला राहू द्या ना आता भाजप नाही आम्ही स्पष्ट सांगतोय जी जुनी भाजप आमच्यावर होती ती आमच्या भाजप जी नवीन भाजपमध्ये आल्यात आम्ही त्यांना स्वीकारत नाही आणि कुणी स्वीकारत नाही. शेवट त्यांचा निर्णय ज्याला पक्ष वाढवायचा अधिकार आहे त्यांनी भाजपवाले त्यांना घेतलंय काय भाजप नाही असं म्हणायचं. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हाला त्यांच्या विरुद्ध लढायचं म्हणजे आयराम भाजप आणि RSS जिल्ह्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी म्हणजे भाजप असं म्हणायचं. हा आम्ही शहरापुरतं बोलतोय आम्ही बाकी ठिकाणी बोलत नाही. आम्ही शहरात सांगतोय आम्हाला थोपटेंची भाजप विरुद्ध राष्ट्रवादी त्याची भाजप म्हणजे काय केलं फोटो आता तेच उमेदवार होणार भाजपमध्ये आले पक्षाचे प्रमाणित काम केलं.